अजितदादा जिवंत आहेत. आता कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. बारामतीचा सिंह पुन्हा आलाय. आपल्या सोबत भ्रष्टाचारी लोकांचे बुरखे पाडण्यासाठी एक फाईल घेऊन आलाय. पुढील 10 सेकंदात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ बातमी नाही, तर महाराष्ट्राला हादरा देणारी आणि अंगावर काटा उभी करणारी एक कहाणी आहे. एक नाव, ज्या नावाभोवती अनेक दिवसापासून मोठी संकट उभी होती. एक व्यक्ती जो संपला आहे, त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे अशी माहिती प्रसारित होत होती. पण तीच व्यक्ती आज अचानक जिवंत उभी राहिली. जेव्हा अचानक काही गाड्या बारामतीच्या दिशेने गेल्या, रस्त्यावर स्मशान शांतता होती. कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. पण अचानक या गाडीमधून काही लोक उतरले. त्यातील एक व्यक्ती लोकांच्या ओळखीची होती, ज्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यातलं पाणी एका क्षणात थांबलं. त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. ती व्यक्ती तीच होती. त्याच्या हातात एक फाईल होती आणि ती फाईल घेऊन ते आपल्या वाड्यात निघून गेले. आणि इथूनच खरा खेळ सुरू झाला. सोशल मीडियावर प्रचंड अफवांना धुमाकूळ सुरू झाला आणि याच पार्श्वभूमीवर एक अचानक घटना घडली, जिने नियतीचा आखलेला डाव बदलून टाकला. लोक ज्याच्यासाठी प्रार्थना करत होती, ज्यांच्यासाठी डोळे त्यांचे नेहमी ओले राहत होते, काही लोकांच्या घशाखाली घास उतरत नव्हता, तेच आता प्रचंड खुश झाले आहे. कारण की जेव्हा एक व्यक्ती जो महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात घर करून बसलेला होता, प्रत्येकाला वाटत होतं ते परत यावे, आणि अचानक एका गुप्त गाडीतून ते उतरतात. हजारो लोकांच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. कालपर्यंत या प्रकरणात वेगवेगळे खुलासे येत होते. रोहित पवार यांनी मुंबई बरोबर दिल्लीतही पत्रकार परिषद घेऊन हा मुद्दा संपूर्ण देशाच्या पुढे आणला. मुंबईत थांबले नाही, दिल्लीत जाऊन त्यांनी दिल्ली आदरवली. त्यांनी असे पुरावे सादर केले की ज्यामुळे या प्रकरणाचं संपूर्ण चित्र स्पष्ट झालं. पण काल अचानक काही रात्री अशा काही हालचाली घडल्या, अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे आता लोकांच्या मनामध्ये आणखी शंका निर्माण होऊ लागली. अचानक काय गाडीमधून काही हालचाली घडल्या, त्या हालचालींची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली. मग नेमकं काय घडलं काल रात्रीच्या त्या काळोख्या अंधारात? खरंच तो अपघात होता की दुसरंच काहीतरी? हा अफवांचा स्फोट झाला, यामध्ये खरं सत्य बाहेर येणार होतं. जेव्हा स्वतः निधन झालेले आपले लोकनेते परत येतील असं लोक म्हणत होते, जेव्हा दादा येतील तेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतील. पण दादा मृत्यूच्या दाढेतून कसे परत येणार असं अफवांचं पीक आलं होतं. पण जेव्हा काल रात्रीची घडामोड घडली, तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबलं. दादा मृत्यूच्या दाढेतून कसं काय परत आले? या घटनेचं सत्य जितकं धक्कादायक आहे, तितकं ते प्रेरणा देखील देत आहे. कारण की ही कथा फक्त एका नेत्याची कथा नाहीये, तर ही जनतेच्या प्रेमाची, सर्वसामान्य माणसाच्या आशेची आणि जिद्दीची ताकद आहे. मग खरंच हा चमत्कार कसा काय झाला? हा चमत्कार होता की दुसरंच काहीतरी? अचानक रात्री त्या गाड्यामधून कोण उतरलं? एक अशी फाईल की जिने महाराष्ट्रातल्या खूप मोठ्या लोकांचे बुरखे आता फाटणार आहे. म्हणजे घडले त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. पण अचानक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातले अश्रू थांबून त्यांच्या चेहऱ्यावर हसू कसं काय उमटलं? अगदी काही दिवसांपासून महाराष्ट्र शोक सागरात बुडाला होता, पण अचानक सगळा शोकच महाराष्ट्र कसं काय विसरला? रडण्याचं स्वरूप हसण्यात कसं काय बदललं? एका रात्रीत असं काय गूढ सत्य समोर आलं? काय गुपित घडलं? कोणता देवाचा चमत्कार घडला की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या चेहऱ्यावर आता हसू आणला आहे? काय आहे सत्य? जाणून घेऊयात. बारामतीमधून जी दृश्य, जी बातमी समोर आली, त्याच्यावर कोणाचाही विश्वास बसत नाहीये. पण जे सत्य आता समोर आहे ते आता नाकार देत नाही. गेल्या काही दिवसापासून किंबहुना काही तासांपासून एका गोष्टीने संपूर्ण महाराष्ट्राचा श्वास रोखून धरला होता. एक घटना जिच्यामुळे बारामतीच्या गल्लीबोळापासून तर दिल्लीपर्यंत सर्वत्र भीतीची आणि धुक्काची लाट पसरली होती. त्या घटनेला आता एक अकल्पनीय खलाटणी मिळाली आहे. आपण सर्वांनी ती चर्चा ऐकली होती. असं बोललं जात होतं की दादा आता आपल्यात नाहीयेत, किंवा दादांच्या संदर्भात काहीतरी अघटित घडलं. लोकांच्या मनात शंका होती, भीती होती, डोळ्यात पाणी होतं. बारामतीचा सिल्वर ओक असो किंवा दादांचं निवासस्थान, कार्यकर्त्यांची झालेली गर्दीत पसरलेली स्मशान शांतता हेच सांगत होती की काहीतरी विपरीत घडलंय. पण नियतीचा खेळ कुणालाच कळत नसतो आणि अखेर तो पुन्हा डाव उलटा फिरला. ज्या दादांना आपण मुकलोय असं वाटत होतं, ज्यांच्याबद्दल नकारात्मक बातम्यांनी शिष्य सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता, तेच दादा, होय तेच दादा आता पूर्णपणे सक्रिय आणि सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले असण्याची बातमी आली. मग हा खरंच चमत्कार होता? याला ईश्वरी कृपा म्हणायचं की देवाचा संकेत म्हणायचं? प्रत्यक्ष दादांना पाहिल्यानंतर तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांच्या अंगावर काटे उभे राहिले असतील. मग खरंच ही घटना नक्की कशी घडली? दादा नक्की कुठे होते? ज्या परिस्थितीला काळाचा सापळा बांधलं गेलं, त्यातून दादा कसे काय सलामत बाहेर आले असतील? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपल्याला या घटनेच्या मुळाशी जावं लागेल.
खरं तर काल सकाळपासूनच बारामतीमध्ये एक वेगळंच वातावरण होतं. काहीतरी अघटित घडल्याची चर्चा सुरू झाली होती. पोलिसांचा ताफा, कार्यकर्त्यांची धावपळ, हे सगळं दृश्य वेगळं सांगत होतं. परिस्थिती सामान्य नव्हती. ज्यावेळी सर्वांच्या आशा मावळल्या होत्या, तेव्हा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता. रात्री काय होईल याची कल्पना कुणालाच नव्हती. आणि त्याच वेळी अगदी अचानक एक गाडी रस्त्यावर येऊन थांबली. त्या गाडीकडे पाहून कुणालाच अंदाज आला नव्हता की आतमध्ये कोण आहे. नेहमीचा ताफा नव्हता, लवाजवा नव्हता, फक्त एक गाडी आणि त्याच्यातून उतरलेली ती व्यक्ती. जेव्हा गाडीचा दरवाजा उघडला, त्यातून एक व्यक्ती खाली उतरते, तेव्हा उपस्थित असणाऱ्या हजारो लोकांच्या गर्दी क्षणभर सन्नाटा पसरला की जणू काही काळच थांबला आहे. कुणालाच आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. हे स्वप्न तर नाही ना, हा भास तर नाही ना, असे प्रश्न लोकांच्या मनात उभे राहिले. पण जेव्हा त्या व्यक्तीने हात उंचावला, जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती जुनं परिचित हास्य उमटलं, तेव्हा त्या शांततेचा भंग एका प्रचंड जयघोषात झाला. अचानक एक व्यक्ती आल्यामुळे संपूर्ण तिथे जयघोष सुरू झालाच होता. लोक बोलू लागले, दादा आले. पण जी गोष्ट दिसत होती ती सहज नव्हती, कारण की याच रस्त्याचा पहिला अध्याय खरा तर तिथून सुरू झाला होता. जी व्यक्ती जर दादा असते, मग ते कसे परत आले? खरं तर इथूनच या प्रकरणाची सुरुवात झाली होती. मध्यरात्रीचा सगळा खुलासा होणार होता. मग नेमकं सकाळी घडलं की ते परत कसे काय आले? मधल्या काळात काय घडलं? मग नक्की तर्क काय आहे? हे कसं शक्य होऊ शकतं? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार आणि सूत्रांकडून समजलेल्या गोष्टीनुसार हा जो प्रकार सांगितला गेला आहे, हा एखाद्या चित्रपटाच्या कथेपेक्षाही थरारक आहे. ज्या संकटात दादा अडकले होते, ज्या दुर्घटनेची चर्चा होत होती, त्यातून वाचणं हे मानवी शक्तीच्या पलीकडचं होतं. तिथे नक्कीच काहीतरी दैवी शक्ती उभी राहिली असावी. काही प्रत्यक्षदर्शीने तर असे तर्क लावले की दादा ज्या परिस्थितीतून बाहेर आले, तिथे काळाचा घाला साक्षात समोर उभा होता. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी, तसाच काहीतरी प्रकार इथे घडलाय. दादांचं हे पुनरागमन केवळ त्याचा पुनर्जन्म नाही, तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांचा आशेचा पुनर्जन्म आहे. दादा घरी पोहोचतात, त्यांच्या कुटुंबियांचा भावनांचा बांध तुटला असेल. जे दृश्य पाहायला मिळालं ते शब्दात मांडणं अतिशय कठीण होतं. अश्रू, आनंद आणि अविश्वास हे तिथं सगळं एकवटलं होतं. आता प्रश्न उरतो की या संपूर्ण प्रकरणावर दादा स्वतः काय बोलला, ते या रहस्याचा उलगडा कसा करणार? ज्यांनी दादांच्या जीवाचं बरोवाईट केल्याच्या बातम्या पसरवल्या, त्यांच्यासाठी मोठी चक्रापच होती. बारामतीमध्ये आता जल्लोषात वातावरण सुरू असण्याची शक्यता होती. एक गुढ कायम आहे, दादा कुठं गेलो, त्यांचा संपर्क कसा काय तुटला? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वरी चमत्काराची चर्चा आता सर्वत्र का होत आहे? त्यामागचं नेमकं सत्य काय आहे हे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला आणि आम्हाला दादाच्या पहिल्या अधिकृत प्रतिज्ञेची वाट पाहावी लागेल. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, आज बारामतीने, आज महाराष्ट्राने आणि नियतीने सिद्ध करून दाखवले की जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आशा आहे. दादा जिवंत आहेत, सुखरूप आहेत, आपल्या लोकांमध्ये आहेत. ही भावना लोकांमध्ये आहे. आता यापेक्षा मोठी ब्रेकिंग न्यूज आज तरी दुसरी कोणती असू शकत नाही. या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं की राजकारण, सत्ता आणि पद यापेक्षा मोठं असतं ते माणसाचं नशीब, लोकांचे आशीर्वाद. दादांच्या अभूतपूर्व कमबॅकमुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली की काय, असा प्रश्न आता लोक उपस्थित करू लागले. दादा परतले, तेही अशा वेळी की ज्याची कोणालाच अपेक्षा नव्हती. हा दादांचा दुसरा डाव होता की नियतीचा येणारा आहे काळच ठरवेल. तोपर्यंत बारामतीतून येत असलेले दृश्य पहा, स्वतःला विचार, हा चमत्कार आहे की दुसरं काहीतरी? बारामतीतील त्या निवासस्थानाबाहेर आता गर्दी हळूहळू अस्वस्थ होऊ लागली होती. दुपारपासून पसरलेली ती भयानक बातमी काळजाचा ठोका चुकत होती. जसजशी वेळ पुढे सरकत होती अशा मावळत चालली होती. पण त्याचबरोबर एक गाडी अचानक आली. त्या गाडीमध्ये कोण आहे, कोणी महत्वाचा निरोप घेऊन आला असावं अशी चर्चा सुरू झाली. गाडी गेटच्या आतमधून करकचून थांबली. ब्रेक दाबताच धुळलेली धूळ शांत होण्याआधीच एक भयान शांतता पसरली. मागचा दरवाजा न उघडताच तो दरवाजा उघडला गेला. अंगावर तोच शुभ्र पांढरा शर्ट, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यात जरक, पण तोच आत्मविश्वास. दादांना सुरक्षित पाहतात पोलीस कर्मचारी क्षणभर स्तब्ध झाल्याचं बोललं गेलं लागलं. दादा गाडीतून उतरून त्यांनी वर बघितलं, समोरच्या गर्दीकडे नजर फिरवली, हात जोडले आणि त्याच कृतीने उपस्थित असणाऱ्या कित्येक जणांना रडू कोसळलं होतं. आता प्रश्न उरतो की दादा घरात आल्यानंतर त्यांनी पहिली काय गोष्ट सांगितली असेल? आता असं बोललं जात आहे की ते संकटातून वाचले असावे आणि ते पुन्हा एकदा परत आले असावे. मिळालेल्या माहितीनुसार जेव्हा दादांची गाडी त्या निर्मनुष्य आणि अवघड रस्त्याच्या घाटावून जात होती, तेव्हा त्यांच्या मनात काय विचार होते कोणाला समजलं नव्हतं. खरंच हा लोक आता म्हणू लागले आहे की दैवी चमत्कार झालाय, चमत्कार होण्याची शक्यता तिथे वर्तवली जाते आहे. पण खरंच ही शक्यता खरी ठरेल का? काही लोक तर कमेंटचा पाऊस पडलाय की ही शक्यता खरी ठरो आणि आपले दादा परत येऊ, अशी भावना त्या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. मग आता तुमचं यावर काय मत आहे? पहा, हे आत्तापर्यंत तुम्ही जे काय ऐकलं, जे काय दृश्य पाहिलं, ते खरंच काळजाचा ठोका चुकवणार होतं. पण ही तर गोष्ट एक लक्ष स्पष्ट करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण माहिती, ही तर्क, ही चर्चा सध्या सोशल मीडियावर आणि महाराष्ट्राच्या गल्लीबोळात सुरू असणाऱ्या शक्यतांवर आधारित आहे. आम्ही कोणत्याही प्रकारे ही बातमी अधिकृत आहे असा दावा करत नाही.
ही जनमानसात उमटणारी एक भावना आहे असं समजा. कारण शक्य शेवटी सत्य काय आहे हे फक्त येणारा काळच ठरवतो. महाराष्ट्राचं राजकारण आणि अशा गूढ घटना अनेकदा आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. त्यामुळे या व्हिडिओची माहिती ही केवळ एक चर्चा म्हणून पाहावी. पण एक विचार करा, जर खरंच असं घडलं असेल, जर खरंच महाराष्ट्राचा सिंह परत आला असेल, तर महाराष्ट्राच्या राजकारणात किती मोठा भूकंप येईल. ज्या फाईलबरोबर चर्चा सुरू आहे ती फाईल खरोखर बाहेर आली तर कुणाचे मुखोटे गळून पडतील. हा प्रश्न आज प्रत्येक बारामतीकर आणि महाराष्ट्रीयन माणसाच्या मनात आहे. आम्हाला कोणावर आरोप करायचा नाहीये, कोणाच्याही भावना दुखवायचा आमचा अजिबात उद्देश नाहीये. आमचा उद्देश फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या विविध चर्चांना एक व्यासपीठ देणं आहे. आता तुम्हाला काय वाटतं, ही फक्त एक अफवा आहे की यामागे काहीतरी गुपित दडलंय? ज्या पद्धतीने हालचाली घडलेल्या आहेत असं बोललं जाते त्या पाहता तुम्हाला खरंच खरं वाटतं का? दादा पुन्हा एकदा येऊ शकतील का? तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुमच्या एका कमेंटमुळे या प्रकरणात तुमची भूमिका स्पष्ट होईल. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सत्याचा शोध घेणाऱ्या प्रत्येक माणसापर्यंत ही माहिती पोहोचवी. पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा